योहान 14:15 परमेश्वराचं वचन सांगतो, माझ्यावर तुमची प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं, माझ्यावर जर तुम्ही प्रीती करत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. हालेलुया. परमेश्वराच्या आज्ञा काय आहेत? जर आपण देवावर प्रीती करतो तर आपण त्याच्या आज्ञाही पाळल्या पाहिजेत. हालेलुया. तर 16 वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, मी पित्याला विनंती करीन, तो तुम्हाला सत्याचा कैवारी म्हणजे दुसरा आत्मा देईल, अशासाठी की तुम्ही सत्यात चालावं. तर देवाचं वचन सांगतं की पवित्र आत्मा प्रमाणे चालावं. पवित्र आत्मा आपल्याला काय करतो? सत्यात चालवतो. पवित्र आत्मा, देवाचं वचन सांगतं की मी पित्याला विनंती करेन आणि मग तो तुम्हाला सत्याचा कैवारी दुसरा, सत्याचा आत्मा कैवारी पवित्र आत्मा तो तुम्हाला देईल. तर सत्याचा कैवारी आत्मा म्हणजे आपली बाजू घेणारा, सत्यात चालणारा पवित्र आत्मा काय करतो? आपल्याला सहाय्य करतो आणि त्याच्या इच्छेने चालण्यास आपल्याला तो काय करतो? मदत करतो. आपल्याला तो काय करतो? दुसरा सत्याचा कैवारी, आपला कैवार घेणारा म्हणजे आपल्याला तो खोटं बोलू देत नाही, आपल्याला नेहमी खरं बोलण्यास शिकवतो. तर पवित्र आत्मा कोण आहे? आपला शिक्षक. पवित्र आत्मा आपला वकील, आपला सहाय्यक, आपल्याला सर्व गोष्टीपासून काय करतो? तो आवरतो, सांभाळतो, नेहमी आपल्याला सत्यात चालवतो. त्याला म्हटलंय सत्याचा कैवारी, देवाचा आत्मा, पवित्र आत्मा आपल्याला काय करतो? तो चालवतो. आपल्याला जर कोणत्या गोष्टीची माहिती नसेल तर पवित्र आत्मा आपल्याला ती माहिती करून देतो. पवित्र आत्मा आपल्याला सत्यात चालवतो. तर म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की मी पित्याला विनंती करीन. येशू म्हणतो, मी पित्याला विनंती करीन आणि मग तो तुम्हाला सत्याचा कैवारी दुसरा आत्मा देईल आणि तो तुम्हाला सत्यात चालवेल. है ना? सत्य काय? सत्य आपल्याला येशू ख्रिस्त काय? मार्ग, सत्य आणि जीवन. तो खरा देव आहे का नाही? म्हणून आपण प्रत्येक गोष्टीमध्ये कसं चालतो? खरं चालतो, सत्य बोलतो, है ना? काय असेल तेच सांगतो. तर परमेश्वरचा आत्मा सांगतो की जे काही सत्य असेल तेच मी तुम्हाला कळवीन, त्याच्याशिवाय दुसरं काही कळवणार नाही. आणि पवित्र आत्म्याप्रमाणे चालणं, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणं, पवित्र आत्मा आपल्याला काय शिकवी त्याप्रमाणे चालणं. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की मी तुम्हाला सत्याचा आत्मा देईल, मी पित्याला विनंती करीन आणि तो तुम्हाला सत्याचा कैवारी पवित्र आत्मा देईल. मग पवित्र आत्मा आपल्याला सत्यात घेऊन जाईल आणि जे काही खरं असेल तेच आपल्याला कळवेल. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, मी तुम्हाला अनाथाचं सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईन. हालेलुया. तर देवाने आपल्याला एकटं सोडलंय का? नाही. त्याने आपल्याला कैवारी पवित्र आत्मा दिलाय. तो आपल्या नेहमी संगती असतो, तो आपल्याला नेहमी सहाय्य आणि मदत करत असतो. आपण एकटे नाही, आपण अनाथ नाही. त्याने आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. म्हणून आपण कधी समजू नये की आपण एकटा आहोत. हालेलुया. तो आपल्याला कैवारी आत्मा दिलेला आहे. तो म्हणतो, मी पित्याला विनंती करीन तुमच्यासाठी, मग तुम्हाला तो सत्याचा आत्मा देईल आणि मग तो तुम्हाला सत्यात चालवेल, दुसरा कैवारी. हालेलुया. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की तो तुम्हामध्ये राहील, मी तुम्हामध्ये राहील, तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी पित्यामध्ये राहील, पिता माझ्यामध्ये राहील, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहील. आता येशू पवित्र आत्मा सांगतो की मी पित्यामध्ये राहील, पिता माझ्यामध्ये राहील, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहील. आता हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहतो, आहे का नाही? आणि येशू त्याच्या पित्यामध्ये राहतो आणि पिता येशूमध्ये राहतो.
आणि येशू म्हणतो, मी तुम्हाला कोण दिलाय? कैवारी, सत्याचा आत्मा, पवित्र आत्मा. तो नेहमी सत्यात चालवणारा, तो नेहमी तुमची बाजू घेणारा, अंधारामध्ये काय आहे ते प्रगट करणारा, सत्य काय आहे ते उघडकीस आणणारा. हा कोण आहे? पवित्र आत्मा. हा तुम्हाला नेहमी मदत करील, नेहमी तुमच्या मदतीला असेल. तर ज्यावेळेस आपण पवित्र आत्म्याप्रमाणे चालतो, त्याच्या इच्छेप्रमाणे चालतो, तो आपला कोण आहे? मदतगार. पवित्र आत्मा कोण आहे? आपला शिक्षक, वकील आहे ना. आपल्याला काही गोष्टी समजत नाही, आपल्याला काही येत नाही आहे ना, तर तो आपल्याला बरोबर शिकवतो. तर कोण आहे? शिक्षक आहे, वकील आहे ना. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की मी तुम्हावर पवित्र आत्मा पाठवीन आणि तो तुम्हाला सर्व शिकवलेल्या गोष्टीची आठवण पण करून देईल. कधी कधी आपल्याला आठवण पण नसते, आपण काय बोलावं, काय हे करावं. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो ना, तो आपल्याला सगळं ज्ञान, सगळ्या गोष्टी पुरवतो. काय बोलावं, कसं बोलावं, कसं देवामध्ये चालावं, कोणत्या मार्गाने जावं, हे देवाचा पवित्र आत्मा आपल्याला काय करतो? शिकवतो. आणि शिकवलेल्या गोष्टीची आपल्याला आठवण करून देतो. आपण जर आपल्याकडून काही एखादी गोष्ट जर हरवली असेल, आपल्याला ती सापडत नाही, पण जर आपण पवित्र आत्म्याची मदत घेतली की मला सापडत नाही, पवित्र आत्मा मला मदत कर, कारण तू माझा सहाय्यक आहेस, तू माझा मदतगार आहेस, तो आपल्याला लगेच काय करतो? सापडायला लगेच आपल्याला मदत करतो. आपल्याला ते सापडतं. आपण काय म्हणतो, हा माझं हरवलेलं होतं, ही वस्तू मला लवकर सापडत नव्हती. पण ज्यावेळेस पवित्र आत्म्याची मदत घेतो ना आपण, तो आपल्याला लगेच सहाय्य करतो. म्हणून तो आपला कोण आहे? मदतगार आहे. कधी कधी आपल्याला काही गोष्टी कळत नाही, समजत नाही, पण देवाची मदत घेतो, पवित्र आत्म्याची मदत घेतो, तो आपल्याला देवाचा आत्मा चालवतो. मग आपल्याला कधी जरी काही येत नसलं, आपण शून्य जरी असेल, तरी पवित्र आत्मा आपल्याला मदत करतो. कारण त्या देव कोण आहे? आपला मदतगार आहे. म्हणून पवित्र आत्म्याप्रमाणे आपण चालावं. कधी कधी काही गोष्टी समजत नाही, आपण काही एवढं हुशार नाही आहे ना, पण तरी पण तो ज्ञान पुरवतो. तर आपल्याला काही येत नसलं तरी तो आपल्याला मदत करतो. म्हणून तो म्हणतो, मी तुम्हाला अनाथ असं सोडलेलं नाही, मी तुमच्याकडे येईन, मी तुमचा मदतगार होईल आहे ना. तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये मी सहाय्य आणि मदत करेन. आणि मग येशू म्हणतो, मी तिच्यामध्ये राहीन, पिता माझ्यामध्ये राहीन, तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन. मग कोण आहे तो राहणारा? तो आहे पवित्र आत्मा. हालेलुया. येशू कोण आहे? पवित्र आत्मा. त्याचा पिता पवित्र, तो पवित्र आहे ना. ते एकमेकांमध्ये काय करते? वस्ती करून राहते. तसा देव म्हणतो, मी पण तुमच्यामध्ये काय करीन? वस्ती करीन. तसं तुम्ही पण एकमेकांमध्ये राहा. हालेलुया. मग आपल्याला पवित्र आत्मा काय करतो? सर्व गोष्टीची मदत करतो. आणि देवाचं वचन कोणतंच व्यर्थ झालेलं नाही. तो आपल्याला त्या पवित्र आत्म्याप्रमाणे चालायला शिकवतो. आपण कसं वागावं, कसं चालावं, कसं बोलावं आणि काय बोलावं, हा पवित्र आत्मा आपल्याला शिकवतो. सर्व गोष्टीची आपल्याला काय करतो? शिकवण देतो. जसं लहान लेकराला शिक्षक शिकवतात आहे ना. आपल्याला काय आईच्या उदरातून आल्याबरोबर आपल्याला काही कळत नाही. ज्यावेळेस आपण शाळेत जातो त्यावेळेस आपल्याला शिक्षक लहान लेकरांना शिकवतात. तसंच आपल्याला कधी काही येत नाही आहे ना, कोणत्या गोष्टीची समज नसते, काय करावं काय नाही समजत नाही. पण पवित्र आत्मा जर आपल्याकडं आला तर तो आपल्याला सर्व गोष्टीची शिकवण देतो, त्याप्रमाणे चालायला शिकवतो, त्याप्रमाणे वागायला शिकवतो. आपला मार्गदर्शन तो नेहमी आपल्याला करतो. म्हणून आपण पवित्र आत्म्याची काय घ्यावी? मदत घ्यावी. कारण तो म्हणतो, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. माझ्याकडे पित्याकडे आल्याशिवाय कुणीही पित्याकडे जात नाही आहे ना. कारण परमेश्वर जिवंत देव आहे, त्याची आपण काय घ्यावी? मदत घ्यावी. आपल्याला काही गोष्टी कळत नसतील तर त्याची मदत घेतली तर आपल्याला तो नक्की मार्गदर्शन करतो. म्हणून आपण कधी असं समजू नये का आपण एकटा आहोत. नेहमी आपल्याला माहीत असावं का आपला देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये येईल आणि तो आपल्याला सर्व गोष्टीमध्ये चालवतो. तो आपल्याला ज्ञान बुद्धी सर्व काही पुरवतो.
काय बोलावं काय नाही ते सगळं पवित्र आत्मा शिकवतो. म्हणून आपण पवित्र आत्म्याने चालावं. हालेलुया. त्याने आपल्याला एकटं सोडलेलं नाही, अनाथ सोडलेलं नाही. तो आपला एक मित्र आहे, जिवंत देव. आपण जेव्हा देवाला आपला मित्र करतो तो आपला खरा मित्र असतो आहे ना. आपला खरा मित्र कोण आहे? येशू. आपण त्याच्याबरोबर काय करतो? प्रेम करतो. जसं मित्र मित्राबरोबर राहतात आहे ना, ते एकमेकावर काय करते? प्रेम करते. पण येशू सगळ्यात श्रेष्ठ मित्र आहे. त्याला मित्र जर बनवलं ना तर तुम्हाला इतका परमेश्वर, त्याचा मित्र, त्याचा आपला साथीदार, आपला जोडीदार येशू ख्रिस्त, तो आपल्याला कधी सोडून जाणार नाही ना आपल्याला कधी टाकणार नाही. म्हणतो मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, मी तुमच्याकडं येईन. तो आपली काळजी घेतो, आपल्याला सहाय्य करतो, आपल्याला मदत करतो. आपण कसं चालावं, काय बोलावं, काय खावं, काय सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला तो मदत करतो. म्हणून आपण नेहमी पवित्र आत्म्याचं सहाय्य घ्यावं, त्या पवित्र आत्म्याच्या मदत घ्यावी. तो नेहमी तुम्हाला सर्वांना मदत करील.